राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. जुन्नर तालुक्याच्या सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन आज आळेफाटा या ठिकाणी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी केलं होतं. या शोकसभेला मोठा प्रतिसाद लाभला. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आपल्यासोबत तालुक्याचे आमदार शरददादा आहे. दादा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यात नाही, सर्व पक्षीय तुम्ही शोकसभा आयोजित केलेली कसं पाहता? विद्यमान उपमुख्यमंत्री, राज्याचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार अजितदादा पवार यांचं अचानक अपघाती निधन झालं. त्यांचं विमान रनवेवर न होता त्या रनवेच्या साईडने केवळ वैमानिकाच्या चुकीमुळं हा दुर्दैवी अपघात झाला आणि दादांबरोबर अजून 5 अशी 6 माणसं एकंदर त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यूला सामोरं गेली. पण फार मोठं नुकसान राज्याचं झालं, त्यांच्या पार्टीचं पण झालं आणि विशेष म्हणजे त्या कुटुंबाचं देखील झालं. असं सर्वदूर नुकसान महाराष्ट्र राज्याचं झालेलं आहे. कुठलाही शब्द द्यायचा तो शब्द पाळायचा ही दादाची खरं तर ओळख होती. वेळेचं अतिशय पक्का व्यक्तिमत्व होतं आणि कोणतेही काम घेऊन ते आधी समजून घ्यायचं. कागद हातामध्ये पाहिजे, तोंडाने मला सांगायचं नाही असं म्हणणारं व्यक्तिमत्व. कागद माझ्या असला हातात की मी ते काम करणार असं बोलणारं व्यक्तिमत्व, अतिशय करारी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे शरद पवार साहेबांनंतर खरे ग्रामीणची जाण आणि शहरामध्ये वचक अशा सगळ्या प्रशासनावर आपली भूमिका मांडून अतिशय म्हणजे रोखठोक पद्धतीने बोलणारे आणि अर्थसंकल्पाबरोबर अनेक विविध खात्यांना ज्यांनी न्याय दिला त्यांना सर्वच कळत होतं. खरं तर ते सर्व ज्ञानी होते सरकारमध्ये. त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेची सुरुवात होते. 6 वेळा ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. 6 वेळा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचं होणं, मला असं वाटतं की हा त्यांचा रेकॉर्ड इथून पुढच्या काळात अनेक शतकं मोडेल असं मला वाटत नाही. इतके प्रभावी व्यक्तिमत्व ते होते. दुर्दैवाने त्यांना काळाचा घाला आला. आज सगळं कुटुंब आणि संपूर्ण समाज आणि महाराष्ट्र राज्य पोरका झाला. मला याचं खूप मोठं दुःख आहे. शासनाने काल सायंकाळी कळवलं की राष्ट्रवादीच्या प्रत्येक ठिकाणचे आमदार तर शोकसभा घेतीलच, तिथे पक्षाचे नेते होते. परंतु भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा विविध पक्ष जे काही समजा आलेले जे काही समजा आमदार विद्यमान आहेत, जे ते सभागृहामध्ये आपले सर्वांचे सदस्य म्हणून आपण एकत्र बसतो, आपण सर्वांनी तात्काळ 24 तासाच्या आतमध्ये शोकसभा आपण प्रस्तावित केली पाहिजे. त्या अनुषंगाने मी काल बऱ्याचशा लोकांना फोन करायचा प्रयत्न केला. विद्यमान खासदारांशी बोललो. आमदारांनी फोन उचलला गेला नाही, परंतु त्यांच्या फोनवर माझा फोन केलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांना माध्यमांना कळवायचा प्रयत्न केला. शेवटी वेळ कमी होता आणि दुःख जरा ते कडू घास सुद्धा जनतेचा काढायचा होता. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हुरहुर लागली. असा एक माणूस नाही, असा एक व्यक्ती नाही की ज्याच्या मनाला अजितदादा गेल्याने मन त्याचं अतिशय त्या ठिकाणी कासावीस झालंय. त्यामुळे सर्वांना एकत्र बोलवावं आणि आपल्या भावना व्यक्त कराव्या म्हणून सर्व पक्षीय बैठक आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडली. मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने हे आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकाच चिन्हावर निवडणूक लढतोय. दोन्ही पक्ष एकत्र येण्याची सुरुवात झालेली आहे. कसं पाहता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी? बघा, आता मोठ्या साहेबांचा काय निर्णय मला कल्पना नाही. काल मोठ्या साहेबांसमोर मी 4.5 तास बसून होतो. आता खरं तर अतिशय बिकट प्रसंग आलेला आहे कुटुंबावर. कार्यकर्ते सुद्धा विचलित झालेले आहेत. आता मोठ्या साहेबांचा अनुभव आणि ते काय निर्णय घेतील सांगणं कठीण आहे. परंतु जनमानसाचा खालून असाच एक होरा आहे किंवा असं कार्यकर्त्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री जरी होते तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख होते. प्रमुख नेता गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यामध्ये जाहीर प्रचार करायचा नाही, उमेदवारांनी फक्त पत्रकं वाटायची, अशा प्रकारचा निर्णय घेतला. कसं पाहता? हे खरं आहे की मोठा नेता गेल्यामुळे राष्ट्रवादीला नेतृत्व हरपलेलं आहे आणि जो वचक जो दमदार कामगिरी जे अजितदादा होते त्यांच्याकडे बघून जे मतदान पडत होतं ते केवळ ते वरती पुणे जिल्हा सांभाळतायत किंवा राज्यात सांभाळतायत, त्यामुळं खालच्या सगळ्या उमेदवारांना ते एक बळ होतं. त्यामुळे आता ते सगळे मंडळी खूप दुःख सागरामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी जो सायलेंट त्याच्याकडे प्रचार जो घेतलेला आहे तर त्या निमित्ताने त्यांनी जो त्या ठिकाणी जो संदेश प्राप्त करून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, ते त्यांच्या भावना आहेत.
आणि इतर पक्षाचे लोक खरं तर आपापल्या पद्धतीने प्रचार करतील. शेवटी खालचा उमेदवार बघून मतदान होणार आहे. पक्ष हे कोणाला लागत असतं, चिन्ह हे लागतच असतं सर्वांना. कोण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर, कोण तुतारीवर आज काय उभं आहे, आंबेगाव तुतारीवर काय उभे आहेत, काही मशाली उभे आहेत, काही शिवसेनेच्या धनुष्यबाणा उभे आहेत, काही इतर काही अपक्ष उभे आहेत. तर भावना आहेत. आता समजा हे अतिशय कमी वेळामध्ये झालेलं मोठं दुःख आहे आणि ताजं आहे. त्यामुळे त्या पक्षाने घेतलेला निर्णय हा त्या पक्षाच्या प्रती लागू आहे. परंतु बाकी इतर असलेल्या पक्षामध्ये आम्ही जो काही समजा दुखवटा पाळायचा होता तो 3 दिवस आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे पाळलेला आहे. परंतु ही निवडणूक पंचवार्षिकची आहे. 5 वर्षामधून एकदा मतदार राजासमोर जावं लागतं, प्रचार आणि प्रसिद्धी द्यावी लागते. बाकी इतर पक्षाचे सगळे लोक आपापल्या पारंपरिक पद्धतीने प्रचार करतील. राष्ट्रवादीचा निर्णय हा राष्ट्रवादी पक्षाचा आहे आणि घरामध्ये दुःख आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला निर्णय तो योग्यच आहे. शरददादा सोनवणे अपक्ष निवडून आले. जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम चालू आहे. शरददादा जिल्ह्याच्या सगळ्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. भविष्य काळामध्ये शरददादा या पुण्याच्या ग्रामीण विभागाचे नेते पाहायला मिळतील. नाही, मी कार्यकर्ता राहणं पसंत करतो. कार्यकर्त्यामधून तुम्ही कार्यकर्ते म्हणून जर राहिले, हे मी कुटुंब म्हणून काम करतो. शिवसेना हे माझं कुटुंब आहे. मी त्या कुटुंबातला एक घटक आहे. सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतोय. काही लोकांना आज न्याय मिळाला, काहींना उद्या मिळेल, काहींना परवा मिळेल. हा वेळ जशी जशी येते तसं तसं पुढे मागे प्रत्येकाला आपल्या कर्तृत्व दाखवून न्याय मिळतो. शेवटी बघा, कोणी कर्तृत्व आईच्या पोटातून घेऊन जन्माला येत नाही. जो समाजाप्रती भावना ठेवतो, जो वेळ घालवतो, जो लोकांचे अश्रू पुसतो, जो विकासाची नाडी ओळखतो आणि जो समजा उद्याच्या भविष्यामध्ये जी दूरदृष्टी ठेवून विकासाच्या प्रती जो प्रयत्न करतो, सुखदुःखात जातो, अशी माणसं त्या वेळेला त्या पॉकेटमध्ये सर्वसामान्य जनता स्वीकारते. आमचा प्रयत्न राहतो की अशा लोकांना उमेदवारी द्यावी. मी बऱ्यापैकी चांगल्यापैकी या खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये 24 उमेदवार चांगले दिलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी. आणि मला खात्री आहे की बहुसंख्य ताकदीने 24 पैकी 18 लोक, माझा कयास आहे किंवा माझा अंदाज आहे की एवढ्या मोठ्या ताकदीचे लोक यावेळेला निवडून येतील. दादा, आता शिवजयंती पुण्यात आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक थोडीशी 2 दिवस पुढे ढकललेली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालेलं आहे. यंदाच्या शिवजयंतीचं नियोजन कसं असेल? नाही, शिवजयंती हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, ते दैवत आहे. शिवजयंती ज्याप्रमाणे दरवर्षी होईल त्याप्रमाणे होईल. कारण हे राजे आहेत आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाचे आणि त्यांची जयंती ही आपण धुमधडाने साजरी करत असतो. त्या शिवजयंतीला प्रथम कार्यक्रमाला आपण पहिली मानवंदना पालकमंत्र्यांना त्या व्यासपीठावर देऊ. ज्या दिवशी जो कार्यक्रम होणार त्या व्यासपीठावर त्यांच्या प्रति आदर बाळगला जाईल. वरती सुद्धा आम्ही जी मानवंदना देऊ तिथे सुद्धा आदरणीय पालकमंत्र्यांना मानवंदना देऊ. पण मानवंदनेचा कार्यक्रम, शासकीय प्रोटोकॉल्स किंबहुना असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी शिवरायांच्या जयंतीनिमित्त होतील. शिवराय महोत्सव साजरा होईल. अजित पवारांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी असं कार्यकर्त्यामध्ये बोललं जातं. तुम्ही कसं पाहता? नाही, तर हा जो प्रश्न आहे हा अंतर्गत राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी पार्टी पक्षामध्ये 2 पक्ष एकत्र येत आहेत की वेगळे राहत आहेत. सत्तेमध्ये सगळे येत आहेत की त्या सत्तेमध्ये काय बदल होतोय आणि याच्यामध्ये कुणाची सिनियरिटी बघितली जाते का किंवा कुणाचा अनुभव बघितला जातो का की पवार म्हणून त्या ठिकाणी त्यांना संधी मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आता अनुवृत्तीत आहे. त्यामुळे याचं उत्तर उद्याच्या काळाच्या पोटामध्ये दडलेलं आहे. याचा अभ्यास राष्ट्रवादी पार्टी त्यांचे कार्यकर्ते करतील. पवार कुटुंब जे आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय करतील आणि ह्या सगळ्या अनुषंगाने त्याला सगळ्यात शेवटची अंमलबजावणी हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. हा सर्वाधिकार त्यांचा आहे. आता पुढे काय घडतं आहे, खरं हे सगळं अचानक आलेलं संकट आहे. याचा निर्णय काय असावा, कसा असावा, हा विचारांती सगळी ही मंडळी करतील आणि आपण तो आलेला निर्णय आपण सगळी मंडळी अतिशय संयमाने स्वीकारू असं मला वाटतं. नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषदेत आता पुढे असले जरी पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका या विजयामध्ये शरददादांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. शरददादा सोनवणे भविष्यकाळामध्ये मंत्री होतील? शरद सोनवणे मंत्री होईल की नाही होईल मला माहीत नाही. शरद सोनवणे अतिशय छोटा आणि फाटका कार्यकर्ता आहे. परंतु 75 वर्ष होऊन गेले
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 1 मे 1960ला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणावर यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश आणला. ती तारीख होती 1 मे 1960. आणि एवढे किल्ले आहेत राज्यात, पण शिवनेरीच का आले? कारण ते जन्माचं ठिकाण आहे महाराजांच्या. परंतु सर्व लोक शिवरायांचं नाव घेतात. डॉक्टर बाबासाहेबांची घटना मान्य करतो आपण, परंतु शिवनेरीला मंत्रिपद असलंच पाहिजे, आत्तापर्यंत मिळालं नाही. शरद सोनवणे नसलं तरी चालेल. शरद सोनवणे ही व्यक्ती आहे, ती आज आहे उद्या नाही, पण शिवनेरी कायम आहे, जन्मस्थान कायम आहे. आपल्या सर्वांची ती भूमी आहे, ती अतिशय आदरयुक्त आहे. त्या भूमीच्या मातीला आपण सदैव सर्वजण माथा टेकवायला जातो. महाराष्ट्र राज्याचं सुद्धा 19 फेब्रुवारीला त्या ठिकाणी ध्वज संचलन होतं आणि त्या ठिकाणी मानवंदना दिली जाते. अशा भूमीला छत्रपती शिवरायांच्या किल्ले शिवनेरीला मंत्रिपद मिळावं आणि त्याचा मान सन्मान टिकून राहील, जेणेकरून आपण जे राज्यकर्ते ज्या मनात भावना आहे शिवभक्तांच्या किंवा तमाम महाराष्ट्र राज्याच्या लोकांच्या, तर त्या बलशाली असलेल्या महाराष्ट्राच्या राज्याचं जे शक्तीस्थळ आहे ते आहे किल्ले शिवनेरी. याला जर मंत्रिपद मिळालं तर नक्कीच आपल्या सर्वांना आनंद होईल, उभ्या महाराष्ट्राला आनंद होईल. त्यामुळे ते मंत्रिपद किल्ले शिवनेरीच्या रूपाने यावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. जुन्नर तालुक्यात सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार शरददादा सोनवणे यांनी आळीपाटा या ठिकाणी श्रद्धांजलीचं आयोजन केलेलं आहे. माणूस जन्माला येतो, शेवटी मृत्यू अटळ आहे, प्रत्येकाला जायचं आहे. अजितदादा यांचं कार्य अमर आहे. अजितदादांचं नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. अजितदादा पवार यांना विघ्नर टाइम्स परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेफाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.